आमची जमीन पप्पाच्या नाव आहे म्हणून ओके कारभार चालायला नाही तर मया नाव असायली तर का दन दन इकून खन खन गौतमी पाटील नाचली असती या पठ्यानं. एक होता काळा बोका. एक होता काला बोता. काय होता? काला बोता. काय होता? काळा काला बोता. बर पप्पा ही मला आवडती, मला हिच्यासोबत लग्न करायचंय आणि ही चांगल्या घरातून आहे, रिच फॅमिली मधून आहे. बर पोरी एक काम कर, त्याच्या हातात हात धर बरं जरा आणि त्याच्यासोबत आहे ना पुढच्या आयुष्याचे स्वप्न पाहिजे. मला सांग काय स्वप्न दिसतं तुला त्याच्यासोबत? काका आमचं ना एवढं मोठं घर आहे, आमचं बिझनेस सेट आहे, आमच्याकडे खूप मोठी गाडी आहे. तुम्हाला माहिती का आमच्याकडे एवढा मोठा पैसा आहे, सोनं नाणं सगळं काही आहे. म्हणजे आम्ही ना एकदम लक्झरियस लाईफ जगतोय. काका मला ना याच्यासोबतच लग्न करायचंय. मालक तुम्ही जरा हातीचा ना आता पा स्वप्न पुढं काय दिसतं सांगा मला टपकन. मै भारी का मी आता पहिलेच रंगून ठेवले स्वप्न. पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा. पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा. चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सारा मातीचा. चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा. बापरे अरे बाप लय अवघड आहे. तुम्ही लय भारी बरं लय भारी. आपल्याला म्हणजे बाप यार बाप तो बाप रहेगा म्हणजे कसं आहे ना काय सोप्या शब्दात समजून सांगितलं तुम्ही. आपल्या बरोबरीची नाही ती. धन्यवाद. उगाच ढवळे नाही झाले बाबा हे. चला चहा नाही चहा घ्या आणि पाजत तिला आपल्या घरी तिला कॉफीची सवय, तिला कॉफीच पाजतो आपण. काय आपण चहा ते बाजरीच्या भाकरीचे कुटके डुबून खाणारे ती कॅलॉक्स खाती कॅलॉक्स सकाळच्या रामपाऱ्यात. काय सांगावं चाल बाई घरी. सर तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का? हो पावसाळ्याची. ते कसं काय? अहो रात्रभर पडणारा येऊ पाऊस सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचा. आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो? घरी बसून. शाळेमधील असा कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये? सर म्हणायचे अभ्यास कर, मोठा झालास की कार मधनं फिरशील. मग ते का गाडी घेऊन यायची? कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे, तर तुम्ही कसे वाचाल? कल्पना करायचं बंद करणार. सर एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिला, तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होते? असं समजा की आर्यभट्टनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय. कुठे चालले तू? मला जेवण करून वाढील. आज स्वयंपाकने केलाय मी ना. का बरं? आज मी ना तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपास पकडेलाय. तू न पकडलाय मी नाही पकडलाय. म्हणजे काय सगळा ठेका मी ना बायांनीच घी ठेवले का? हे मला काही माहित नाही. मला भूक लागली आहे. एक दिवस उशिरा भुकले ना तर काही फरक नाही पडणार. थोडं थांबा पूजा करीसन येते मी. मग खावली घे जा, काय खावल नाही तर. मला सांग हा उपास तू न का बरं पकडलाय? तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पुढचे 7 जन्म नवरा म्हणून तुम्हीच भेट याच्यासाठी. तू माझ्यासाठी आवड करते. तू 2 शब्द माया बी ऐकी घे. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. बायको मला नाव नको भेटो वटपूजेच्या वेळी. बायको बायको